कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, बघितलं का आता काय झालं? तू बोलणार आहेस का काही? मी खोटं बोलून आले आता। आशू, मी तुझ्याशी बोलते। मी तुला काल सांगितलंय जे सांगायचं ते। ठीक आहे, ठीक आहे, मग मी घरच्यांना जाऊन सांगते की आशूचं म्हणणं आहे की त्याच्याकडे आता काही बोलायला नाहीये। ठीक आहे, नाही दुसरा काही ऑप्शन नाहीये ना। तुलाही माहितीये मी हे सगळं काही करणार नाहीये, कारण की मला घरच्यांचा आनंद महत्वाचा आहे आणि त्यांना हे सगळं असं कळलं तर वाईट वाटेल। त्यामुळे मी हे नाटक करणार आहे, तू हे कर, कारण त्यांची यात काही चूक नाहीये। आणि तुला जे काही उत्तर द्यायचंय ना ते लवकरात लवकर दे। आणि आशुतोष देसाई, थँक्यू हा कालसाठी। तुम्हाला म्हणाला होतास की माझा कालचा वाढदिवस आयुष्यात लक्षात राहील माझ्या। कालचा दिवस मी जन्मात विसरणार नाही। थँक्यू। हॅलो। हॅलो आशू, मी बोलतेय दिव्या। माहितीये मला। ऍक्च्युली मी तुला थँक्यू म्हणायला फोन केलाय। काल तू माझ्यासाठी जे काही केलंयस त्यानंतर मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील। यापुढे माझा जीव तुझा आहे आशू। तू म्हणशील तेव्हा माझा जीव तुझ्यासाठी हजर असेल। काय बोलतेस तू दिव्या? नाही म्हणजे काल तू माझं सगळं ऐकून घेतलंस, मला त्या परिस्थितीतून बाहेर काढलंस। जे दुसरं कोणीही करू शकलं नसतं ते तू केलंस आशू। यापुढे तुला कधीही माझी गरज पडली तर मी असेन तुझ्यासाठी, हे लक्षात घे प्लीज। हे बघ दिव्या, तू ठीक आहेस यात मला आनंद आहे, पण काय काल जे काही झालं ना सगळं ते पचवायला मला खूप वेळ लागणार आहे। सो मला प्लीज एकटं सोड। हो हो, अरे चिंता करू नकोस, मी तुला त्रास देणार नाही। मला माहितीये तुला आत्ता किती त्रास होत असेल, म्हणूनच मी तुला इतके दिवस काही सांगितलं नाही, कारण तू साधा आहेस, भोळा आहेस। शिवाचं काय अरे, ती वस्तीत राहिलेली मुलगी, तिला या सगळ्या गोष्टींचं काही वाटत नाही। आशू ठीक आहे, मी ठेवते। हाँ ओके। नाही या सगळ्याची काय गरज आहे? हा आशू, हे बरं आहे, मगाशी चिडून नकार दिला होता ना, आता लाजून नकार देतोय। आली तुम्हाला कसं कळत नाही की? अरे काय कळत नाहीये? अरे तुला कळत नाहीये किती आनंदाचा क्षण आहे हा। खरंच? आणि काय रे, तू एवढा वैतागलेला काय आहेस? नाही हा? आणि तूच उत्तर दिलंयस ना?
वैतागलो नाहीये मी भाऊ, मी फक्त एवढंच म्हणत होतो की हे सगळं आत्ता करायची गरज नाहीये. घाई आहे आम्हाला सगळ्यांना घाई आहे, त्यामुळे आम्ही असं सगळं रिॲक्ट करतोय. तर तू पण खुश हो ना. ए पण तुला जर शिवासोबत स्पेशल टाइम वगैरे घालवायचा असेल तर तसं आधीच. काय शिवा, आज शेवया वेगळ्याच लागणार आहेत काय? थांबा थांबा थांबा. शिवा, तू आशूला भर. काय गरज आहे? ए सीता, असं काय करतेस? मी नव्हतं तुला भरवलेलं. अहो ते आपल्या लग्नाच्या वेळेला. यांचं लग्न होऊन आता किती दिवस झाले? पण काकू प्रपोज तर आताच केलंय ना. चलेगा. शिवा तू बरोबर. चल. कालपर्यंत या सगळ्याचा आनंद तुझ्याही चेहऱ्यावर दिसत होता, पण आज असं काय झालं? शिवा आता पूर्णपणे खोटी वागतीये, पण मी काय करू? तिला सवय असेलही, मला नाहीये, आणि मला कितपत वागता येईल हे माहिती नाहीये. काय झालं डंबो? आवडली नाही का? आवडलं ना. चेहऱ्यावर दिसू देत आम्हाला पण खायची. मग घाबरलो मी. काय रे आशू, काय झालं? एवढा का शांत आहेस? शांत. काय नाही. आपल्याला नाटक करायचं विसरू नको. भाऊ बघितलं का? आता शिवा सांगणार तसं सगळं होणार. चेहऱ्यावर स्माईल आली लगेच. काय सांगितलं आम्हाला सांग. हा, सांग. काहीतरी सिक्रेट असेल ना त्याचं. तुझं काय रे लगेच? हो, आणि हिला कळलंय सिक्रेट असेल ते. हा, पण मी काय म्हणतो, काही गोष्टी या सिक्रेट असलेल्याच बऱ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.